नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आपली जी फ्री डेमो सिरीज सुरू झालेली आहे त्यातला आपल्याला दुसरा टॉपिक पाहायचा आहे तो म्हणजे डिग्री। लक्षात ठेवा, कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांनी कृपया कालचा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे, सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्यात। त्यासाठी तुम्हाला स्लाइड 1 आणि 2 ज्या स्लाइड सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित लिहून काढायच्यात किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि फक्त काही सेकंदाच्या आत उत्तर द्यायचं आहे। आज त्याही पेक्षा आपण कमी वेळामध्ये उत्तर काढणार आहे। तो टॉपिक म्हणजे कुठला आहे? डिग्री। तो टॉपिक मधले कुठला आहे? डिग्री। चला आपण स्टार्ट करू डिग्रीला। आता पहा, इथं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची इन्क्वायरी येत होती की सर आमची आपली बॅच कधी सुरू होते, काय होते। तर सर्वप्रथम त्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की आपण एक नवीन ऑनलाईनची बॅच वनरक्षक धुराळा बॅच पूर्ण आपण वनरक्षकचा धुराळा करणार आहे। लक्षात ठेवा, रिझल्टच्या बाबतीमध्ये एक्साईजचा सगळा धुराळा करायचा आहे, तलाट्याचा पण सगळा आपल्याला काय करायचंय? धुराळा करून टाकायचा आहे। त्यासाठी स्पेशल अशी आपली धुराळा वनरक्षक धुराळा बॅच आपण काय करतोय यामध्ये घेतोय। यामध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलं जाईल लक्षात ठेवा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर घेतले जातील, ते पण कशा नवीन पॅटर्न नुसार। नवीन पॅटर्न जो आहे टीसीएस असू द्या किंवा एमपीएससीचा असू द्या त्या पॅटर्न नुसार तुम्हाला शिकवलं जाईल। त्याचबरोबर ह्या कोर्स मध्ये काय काय देणार आहेत आपण, तर एकदम बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला इंग्लिश ग्रामर शिकवलं जाणार आहे। त्यानंतर बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवलला यूपीएससीच्या लेवलला जी काही होकॅब आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करतोय। त्याचबरोबर आपल्या पीपीटी किंवा आपल्या ज्या काही ई नोट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत। आणि आतापर्यंत ह्या बॅचमध्ये वनरक्षक धुराळा बॅचमध्ये वनरक्षकला आलेले सर्व प्रश्न याच्यामध्ये आपण काय करतोय 2019 ते 23 पर्यंत जे आलेले प्रश्न आपण कव्हर करतोय। त्याच प्रकारे दुसरी जी बॅच असणार आहे याच्यातली धुराळा बॅच आपली कुठली एक्साइज, तर त्यामध्ये फक्त एवढा चेंजेस होईल की ते पीवायक्यू एक्साइजचे घेतले जातील, बाकी कंटेंट असेल तर बऱ्यापैकी सेम आहे। तुम्हालाही माहिती ग्रामर बदलत नसतं, ठीक आहे। आणि ही जी बॅच आहे ह्या बॅच साठी आपण ऑफर ठेवलेली आहे। ह्या बॅचची किंमत जी आहे ती 999 आहे, परंतु तुम्ही जर ऍडमिशन 2 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत घेतलं, 2 एप्रिल ते 6 एप्रिल पर्यंत ऍडमिशन घेतलं तर ही बॅच फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये मिळणार आहे। एकदम कमी किमतीमध्ये ठेवण्याचा उद्देश आहे की महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी ही बॅच घेऊ शकतो, त्याच्या खिशाला परवडू शकतं। ह्या बॅच मधला ज्यावेळेस तुम्ही कंटेंट पाहताल त्यावेळेस कुठल्याही मार्केटमधल्या 5000 ते 1000 बॅचच्या कंपॅरेटिव्हली तुम्हाला याच्यातला कंटेंट काय होणार आहे? वाटणार आहे, ठीक आहे। तर मग याच्यामध्ये 2 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत तुम्ही जर बॅच घेतली तर 499 रुपयाला। तर तुम्हाला काय करायचंय? प्ले स्टोर वरती जायचंय आणि हा लोगो असलेला, लक्षात ठेवा, हा लोगो असलेला काय करायचंय? प्ले स्टोरवरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि डाउनलोड केल्यानंतर त्यात सांगितलेल्या प्रोसेसनुसार तुम्हाला ती काय फॉलो करायच्यात। त्यामध्ये आपला इंग्लिशची बॅच असेल किंवा वेगवेगळ्या ज्या बॅचेस आहेत त्याच तुम्हाला काय होतील त्या ठिकाणी शो होतील, त्यातून तुम्ही ती बॅच काय करू शकतात? परचेस करू शकतात। ओके, तर हे होतं एक धुराळा बॅच संदर्भात एक शॉर्ट मध्ये माहिती होतं। भरपूर साऱ्या मुलांची कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची की बॅच कधी सुरू होते, काय सुरू होते, फीस किती असणार, याचे मला वाटते सर्वांचे जे प्रश्न आहेत त्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे आपल्यासाठी। आता महत्वाचा टॉपिक, आता टॉपिक कडे येऊया आपण। महत्वाचा टॉपिक तो म्हणजे आपला डिग्री। आता डिग्री ज्याला प्रॉपर लक्ष द्यायचंय, हा व्हिडिओ स्किप करायचा नाही, कुणी स्किप करायचं नाही, प्रॉपर व्हिडिओ पाहायचा आहे। प्रॉपर व्हिडिओ पाहायचा आहे, सांगितलेल्या अगोदरच्या बेसिक संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायच्यात, शक्य झालं तर लिहून काढण्याचा प्रयत्न करायची आणि त्यानंतर आपण एमपीएससीला आलेले काही प्रश्न घेतलेले आहेत आणि ह्या प्रश्न कसे काही सेकंदाच्या आत कसे सॉल्व्ह करायचे ट्रिकच्या माध्यमातून हे आपण गोष्टी काय करणार आहेत? पाहणार आहेत। चला आता आपण स्टार्ट करूया डिग्रीला। आता डिग्रीवरती सगळ्यात महत्वाचं आहे की डिग्रीवरती प्रश्नाचं स्वरूप जे आहे, प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात त्याच्यामध्ये प्रश्न पहा। चेंज द डिग्री, डिग्रीचे 3 प्रकार असतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। त्याच्यामध्ये पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह मध्ये करा, कंपॅरेटिव्हचं सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये कन्व्हर्जन करा किंवा सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये किंवा कंपॅरेटिव्ह मध्ये कन्व्हर्जन करा, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। त्यानंतर चूज करेक्ट सेंटेन्स, चूज करेक्ट सेंटेन्स जे असतं जनरली एमपीएससी मध्ये विचारलं जातं। सरळ सेवा असेल तर सरळ सेवा असेल, वनरक्षक असेल, एक्साइज मध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारलेले पाहायला मिळत नाहीत किंवा विचारण्याचे चान्सेस काय कमीत कमी आहेत, पण आपण घेताना त्या लेवलचे सर्व घेणार आहे। ओके, आजचा जो डेमो आहे, तुमचा जो डेमो आहे तो आहे आपल्या डिग्रीचा। सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय, कोणी स्किप करायचं नाही। इंग्लिशची भीती तुमची गायब होणार आहे, लक्षात ठेवा, इंग्लिशची भीती तर गायब 100% होणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागणार आहे। जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमची इंग्लिशची भीती जाणार आहे आणि तुम्हाला मनामध्ये जर तुमच्या नुसतं इंग्लिश अवघड आहे, इंग्लिश अवघड आहे, इंग्लिश अवघड आहे असं केलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला इंग्लिश जमणार नाहीये। सगळ्यांनी इथं व्यवस्थित काय करायचं? लक्ष द्यायचंय
आता पहा, कधीही ज्यावेळी डिग्री केली जाते, डिग्री जी असते ते कोणाची असते? ऍडजेक्टिव्हची. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? ज्याला विशेषण म्हणतो. तर विशेषणाला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह म्हणतो. ऍडजेक्टिव्हची डिग्री केली जाते. तर डिग्रीचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. एक आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, तिसरी आहे सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, कुठली कुठली डिग्री? पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. अशा डिग्रीच्या मुख्य किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. मग आता पॉझिटिव्ह डिग्री आली तर कशी ओळखायची? कंपॅरेटिव्ह डिग्री आली तर कशी ओळखायची? सुपरलेटिव्ह डिग्री आली तर कशी ओळखायची? तर साधं सिंपल आहे, सांगितलंय काल. जसं मी तुम्हाला डायरेक्ट कसं शोधायचं, इनडायरेक्ट कसं शोधायचं, एकदम साधं सांगितलं, त्याच पद्धतीचं लक्षात ठेवायचंय. जर असं इथं ऍज हा शब्द आला किंवा सो ऍज हा शब्द जर आला तर त्याला कुठली डिग्री म्हणायचंय? पॉझिटिव्ह डिग्री. कोणता कोणता शब्द सांगितलाय? एक तर ऍज शब्द येईल, नाही तर कोणता येईल? सो ऍज येईल. त्यानंतर इथं पहा ऍज बिग ऍज. कोणते कोणते शब्द आलेत? ऍज क्लेव्हर ऍज. कोणते शब्द आलेत? ऍज स्मॉल ऍज. म्हणजेच काय? ऍज किंवा सो ऍज जर शब्द वाक्यामध्ये आला त्याचा अर्थ ती पॉझिटिव्ह डिग्री होते. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये कोण लक्षात ठेवायचं? ER द्यान हा शब्द लक्षात ठेवायचा. कुठला? ER द्यान. या ठिकाणी टॉलला काय लागलेलं आहे? इथं ER लागलेलं आहे. आणि पुढे कोणता शब्द आहे? द्यान. बिगर द्यान, क्लेव्हरर द्यान, स्मॉलर द्यान. ठीक आहे, तर ER द्यान कशामध्ये लक्षात ठेवायचंय? कंपॅरेटिव्ह मध्ये लक्षात ठेवायचंय. आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय लक्षात ठेवायचंय? सगळीकडे लक्षात ठेवायचं, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये फक्त आर्टिकल द चा वापर केला जातो. इथं सगळीकडे द आलंय, इथं द आलंय, इथं द आलंय, इथं द आलंय. आणि सगळीकडे इथं कॉमन कोण आहे? EST. म्हणजेच वाक्यामध्ये EST जर आलं, वाक्यामध्ये काय आलं? EST जर आलं तर ते झालं सुपरलेटिव्ह. वाक्यामध्ये ER द्यान आलं तर ते झालं कंपॅरेटिव्ह. आणि वाक्यामध्ये ऍज आलं तर ते झालं पॉझिटिव्ह. हे एवढं साधं आणि सिंपल आहे, लक्षात ठेवा, साधं आणि सिंपल आहे. आता सगळ्यात महत्वाचं की आपल्याला डिग्री ज्यावेळेस शिकायची असते तर डिग्रीच्या पद्धती किती, आता किती पद्धतीने डिग्री विचारली जाते. तर पहिला आहे या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये फक्त कोण आहे? द EST आहे. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये कोण आहे? फक्त द EST. दुसरा टाइप आहे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वन ऑफ. आणि कोण आहे? लक्षात ठेवायचं द EST. इथंही द EST होता, इथंही द EST होता. फक्त एक्स्ट्रा शब्द कोणता आला? लक्षात ठेवायचंय, वन ऑफ आलेला आहे. त्यानंतर तिसरा जो टाइप आहे त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कन्व्हर्जन करा किंवा पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह मध्ये कन्व्हर्जन करा. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे तो आहे अनकॉमन. तो कुठला आहे? अनकॉमन. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी हे 2 जे टाइप आहेत हे फक्त काही सेकंदात सॉल्व्ह करणार आहेत. याचे तुम्हाला ट्रिक्स पाहायचे असेल तर व्हिडिओ पाहायचा, लक्षात ठेवा. सगळ्यांनी व्हिडिओ प्रॉपर पाहायचा आहे, प्रॉपर व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे. कमेंट करायची, आवडला असेल तर लाईक करायचा आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे आपला व्हिडिओ काय करायचा आहे? शेअर करायचा आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा, इथं काय दिले? सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द EST असताना. आता आपल्याला द EST असताना हे तुम्हाला रेड कलर मधले जेवढे शब्द दिलेत तेवढे लक्षात असले तरी तुम्हाला मोर दॅन काय सफिशियंट आहेत. आता पहा, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये कोणता सांगितलाय? द. आणि कोण दिलेलं आहे शेवटी? EST. मग इथं कोण आलंय? द स्मॉलेस्ट, द रिचेस्ट, द बेस्ट. कोणता शब्द आहे? द आणि EST. काय? द आणि EST. तसं कंपॅरेटिव्ह मध्ये कोणता शब्द शोधायचा आहे? फक्त एनी ऑदर. कोणता शब्द शोधायचा आहे? एनी ऑदर. इथं बी एनी ऑदर, इथंही एनी ऑदर, आणि इथं सुद्धा कोण आहे? एनी ऑदर आहे. समजतंय का? परत एकदा बघा, सुपरलेटिव्ह मध्ये कोणता शब्द? द EST शब्द आला तर कंपॅरेटिव्ह मध्ये कोणता शब्द शोधायचा आहे? एनी ऑदर. आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये फक्त एकच शब्द शोधायचा, तो म्हणजे नो. तो म्हणजे कोण? नो. कोणता शोधायचा आहे? नो. बाकी काही केलं का? काहीच केलेलं नाहीये. आपण अर्थ पाहिलाय का? अर्थ सुद्धा पाहायचा नाहीये. इंग्लिशची तुमची जी भीती आहे ती पूर्ण गायब होणार आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा, आवडला तर लाईक करायचं, शेअर करायचा. द EST असेल बघा, परत एकदा सुपरलेटिव्ह मध्ये द EST असेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये फक्त एक शब्द पहा, कुठला? एनी. आणि पॉझिटिव्ह मध्ये कोणता शब्द पहा? फक्त नो. समजतंय? हे कधी? जर सुपरलेटिव्ह मध्ये काय असेल? फक्त द EST असेल तर. त्यानंतर दुसरं जे आहे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये कोण आहे? द EST आहे, पण त्याच्यामध्ये अजून कोणता शब्द ऍड झालेला आहे? वन ऑफ. कोणता शब्द ऍड झालेला आहे? वन ऑफ. आता इथं पहा बरं, द EST मगाशी होता, पण आता इथं कोणतं एक्स्ट्रा झालेलं आहे? वन ऑफ. इथंही कोण एक्स्ट्रा आलेलं आहे? वन ऑफ. इथंही कोण एक्स्ट्रा आलंय? वन ऑफ. इथंही कोण एक्स्ट्रा आलंय? वन ऑफ. मगाच्या अगोदरच्या कंडिशन मध्ये द आलं तर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपण एनी हा शब्द पाहायचो. कोणता शब्द पाहायचो? एनी. तसं इथं कंपॅरेटिव्ह मध्ये 3 शब्द आहेत, मेनी, मोर आणि मोस्ट. कुठले कुठले शब्द पाहिजे तुम्हाला? मेनी, मोर, मोस्ट. आणि लक्षात ठेवायचंय, हे तिन्ही शब्द जर तुमच्या ऑप्शन मध्ये असतील तर पहिला प्रेफरन्स मोस्टला द्यायचा आहे, दुसरा मोरला द्यायचा आहे, तिसरा कशाला द्यायचा आहे? मेनीला द्यायचा आहे. आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये बघा, नो पाहिला, इथं काय पाहायचंय? फक्त व्हेरी पाहायचंय. काय पाहायचंय? व्हेरी. याचा ग्रुप तुम्हाला समजला का? परत एकदा बघा, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वन ऑफ द EST असताना किंवा वन ऑफ द आलं तुम्हाला काय शोधायचं? कंपॅरेटिव्ह मध्ये
तीन शब्दापैकी कुठलाही एक शब्द शोधायचा आहे, म्हणजे मोस्ट शोधायचा आहे, मोर शोधायचा आहे किंवा मेनी शोधायचा आहे. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कोणता शोधायचा आहे, फक्त व्हेरी शोधायचा आहे. ह्या दोन स्लाइड प्रॉपर व्यवस्थित समजल्या का तुम्हाला? मला सांगा, ह्या दोन स्लाइड प्रॉपर तुम्हाला समजल्या पाहिजेत. सगळा गाभा जो आहे, सगळं हर्ट जे आहे कशाचं, डिग्रीचं, ह्या दोन स्लाइड वरती, याच्या पलीकडे काही सुद्धा नाही. आता इथं मी बघा, मी तर तुम्हाला काय केलं, इथं ग्रुप पाडलेले आहेत. इथं काय केले आपण, ग्रुप पाडले. तर बघा इथं काय, द ईएसटी सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये कोण आहे, ईएसटी. त्याच वेळेस आपण कंपॅरेटिव्ह मध्ये कोणता शब्द चेक केला होता, एनी. आणि त्याच वेळेस पॉझिटिव्ह मध्ये कोणता शब्द चेक केला होता, नो. बरोबर आहे. तसंच वन ऑफ द ईएसटी म्हणजे हा कोणता ग्रुप होता, हा मोठा ग्रुप होता. त्याच्यामध्ये काय बघितलं, वन ऑफ द आलं. तर पॉझिटिव्ह मध्ये कोणता शब्द, मोस्ट असेल, मोर असेल किंवा मेनी, यापैकी एक शोधायचा आहे. आणि सॉरी, कंपॅरेटिव्ह मध्ये आणि पॉझिटिव्ह मध्ये कोणता शब्द शोधायचा आहे, व्हेरी शोधायचा आहे. आता लक्ष द्यायचं, इथं व्यवस्थित लक्ष द्यायचं. ही स्लाइड खूप महत्वाची स्लाइड आहे. का? आता पहा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न काय होणार आहेत, जमणं सॉल्व्ह होणार आहेत. त्यासाठी ही स्लाइड खूप महत्वाची. आता मला सांगा, जर 5वीचा विद्यार्थी असेल तर कितवीच्या वर्गात बसणार आहे तो? 5वीच्याच वर्गात बसणार आहे. आणि 10वीचा विद्यार्थी असेल तर कितवीच्या वर्गात बसणार आहे? 10वीच्याच वर्गात बसणार आहे. इकडं हा एक ग्रुप झालेला आहे आणि दुसरा ग्रुप हा एक दुसरा ग्रुप आहे. आता तुमच्या प्रश्नामध्ये कोणता ग्रुप दिलाय त्याच्यानुसार उत्तर तुम्हाला त्याच ग्रुपमध्ये काढायचंय. जर तुमच्या ग्रुपमध्ये द ईएसटी असेल तर एनी आणि नो मध्येच उत्तर येणार आहे. कशामध्ये उत्तर येणार आहे? एक तर एनी किंवा कशात उत्तर येणार आहे, नोनी. आणि तुमच्या ग्रुपमध्ये वन ऑफ द असेल तर तुमच्या उत्तरामध्ये काय येणार आहे, एक तर मेनी, मोर, मोस्ट येणार आहे किंवा कोण येणार आहे, व्हेरी फ्यू येणार आहे. आता तसं बघायला गेलं तर इथं पहा बरं, एक थोडस व्यवस्थित पहा. द ईएसटी हा शब्द मोठा आहे का वन ऑफ द ईएसटी शब्द मोठा आहे? कोणता शब्द मोठा आहे सगळ्यांनी सांगायचंय. पटपट सगळ्यांनी लक्ष द्यायचं, इकडं सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन इकडे लक्ष द्यायचंय. काय इथं, द ईएसटी मोठा आहे का वन ऑफ द ईएसटी मोठा आहे? तर वन ऑफ द ईएसटी मोठा आहे. मला सांगा, एनीचे स्पेलिंग मोठं आहे का मेनी, मोर, मोस्टचं स्पेलिंग मोठं आहे? मेनी, मोर, मोस्टचं स्पेलिंग मोठं आहे. त्यानंतर नोचं स्पेलिंग मोठं आहे का व्हेरीचं मोठं आहे? तर व्हेरीचं मोठं आहे. मग याच्यावरून मी असं म्हणू शकतो का, हा संपूर्ण ग्रुप जो दिलेला आहे हा आहे आपला इकडं, हा छोटू. हा कोण आहे? छोटू. काय म्हणणार मी याला? छोटू. आणि हा जो संपूर्ण ग्रुप दिलाय याला काय म्हणणार मी? मोटू. म्हणजे हा काय दिसतोय तुम्हाला? मोटू. समजतंय का सगळ्यांना? छोटूचा ग्रुप कोणता कोणता आहे परत एकदा बघा. द ईएसटी, एनी आणि नो हा कोणता आहे? छोटू आहे. आणि मोटू मध्ये कोण आहे? वन ऑफ द ईएसटी, मेनी, मोर, मोस्ट यापैकी कुठलाही एक शब्द घ्यायचा आहे. आणि शेवटचा कुठला? व्हेरी फ्यू. जर तुम्हाला प्रश्न छोटूच्या ग्रुपमध्ये विचारलेला असेल तर उत्तर कशात द्यायचंय? छोटूच्याच ग्रुपमध्ये द्यायचंय. आणि जर तुम्हाला प्रश्न मोटूच्या ग्रुपमध्ये विचारलेला असेल तर उत्तर कशात द्यायचंय? मोटू द्यायचंय. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे छोटू का मोटू, छोटू का मोटू. छोटू प्रश्न असेल तर उत्तर कशात? छोटूत. मोठूचा प्रश्न असेल तर उत्तर कशात? मोठूत. मिक्स करायचं नाहीये. ठीक आहे. आता हे समजलं असेल तर आता फक्त काही सेकंद लागणार आहेत. आता हे जर प्रॉपर तुम्हाला 3 स्लाइड जर प्रॉपर समजले असतील ना, आता कसं सेकंदात उत्तर येणार आहे. 5 सेकंदात. कुठल्याही विद्यार्थ्याला अर्थ काही पाहायची गरज नाही. काही सेकंदाच्या आत कसं उत्तर येणार आहे त्याचा डेमो आपण आता या ठिकाणी पाहतोय. एकदम सोपं आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. प्रश्न सगळे स्टँडर्ड लेवलचे प्रश्न आहेत. राज्यसेवा लेवलचे प्रश्न आपण आणलेले आहेत. हा प्रश्न तुम्हाला दिसतो राज्यसेवा जानेवारी 2024 मध्ये झालेला आहे. त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. हा किरकोळ एक्झामचा कुठलाही विचारलेला नाही आपण, किंवा तुम्हाला कुठेतरी काहीतरी एकदम सोपं वाटावून आपण एकदम बेसिक काहीतरी घेतले असंही नाही. जे आलेत प्रश्न ते आपण घेतोय. आणि शिकवताना सुद्धा आपल्या क्लासमध्ये असंच असतं, आलेले प्रश्न आपण घेत असतो. त्यानंतर त्या लेवलचे काही सराव प्रश्न आपण घेत असतो, जेणेकरून तुमचा माइंडसेट एक्झामच्या रिलेटेड माइंडसेट एक्झाम सारखा झाला पाहिजे. आता याच्यामध्ये पहा, इथं काय दिलेलं आहे? शकुंतला इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत असं दिलेलं आहे. आता मला सांगा, इथं कोण दिलेलं आहे? द आलेला आहे. आणि इथं कोण आलाय? ईएसटी आलाय. मग आता मला सांगा, हा ग्रुप छोटूचा आहे का मोठूचा? सांगा बरं. द ईएसटी हा ग्रुप कशामध्ये असतो बरं? छोटू आहे का मोठू? तुम्ही सांगायचंय. छोटू आहे का मोठू? मला सांगा. इथं बघितलं आपण की छोटू आहे का मोठू? द ईएसटी हा काय आहे? छोटू आहे. हा काय? छोटू. आणि हा कोण होता? मोठू होता. म्हणजे तुम्हाला जो प्रश्न विचारलाय तो छोटूचा आहे का मोठूचा? तो आहे छोटूचा. तो कोणता आहे? छोटूचा. आणि तुम्हाला ट्रान्सलेट कोणत्या डिग्रीमध्ये करायचं लक्षात ठेवायचंय. चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. कोणत्या डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करायचंय? कंपॅरेटिव्ह. मग कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला कोणता शब्द शोधायचा आहे? फक्त एनी शब्द शोधायचा आहे. कोणता शब्द शोधायचा आहे? एनी. मग आता मला सांगा, पहिल्या ऑप्शन मध्ये एनी आहे का? नाही, कट करा. दुसऱ्या ऑप्शन मध्ये एनी आहे का? नाही, कट करा. तिसऱ्या ऑप्शन मध्ये एनी आहे का? येस आहे. चौथ्या ऑप्शन मध्ये एनी आहे का? नाही, कट करा. म्हणजे उत्तर किती आलं? सी. आणि सी वाला पर्याय जर याच्यात बघितला ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3. कळलं का? छोटूचा ग्रुप पाठ करायचा आहे, मोठूचा ग्रुप पाठ करायचा आहे. छोटूचं ग्रुप मधला जर प्रश्न असेल तर उत्तर छोटूच मारायचंय. मोठूच्या ग्रुप मधला जर प्रश्न असेल तर उत्तर मोठूच येतं. एवढं साधं सिंपल, काहीच नाही. अर्थ वगैरे घेतलाय का आपण याच्यामध्ये? काही अर्थ घेतलेला नाही. नाही तर काय होतं लक्षात ठेवायचं,
लहानपणापासून आपण काय केलं असतं, एक सवय लावलेली असते, काय कुठलंही वाक्य घेतलं की त्याला मराठी ट्रान्सलेट करायचं. आता लगेच आपण मराठी ट्रान्सलेट असं केलं असतं, शकुंतला इज द बेस्ट ड्रामा इन संस्कृत, शकुंतला हे संस्कृत मधलं बेस्ट ड्रामा आहे. काय कळालं तुम्हाला याच्यातून? काय अर्थाने काय कळालं का? शेवटी अर्थापेक्षा आपल्याला उत्तर येणं महत्वाचं आहे. काय येणं महत्वाचं आहे? उत्तर. परीक्षेमध्ये उत्तर येणं महत्वाचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा प्रश्न आहे, याच्यामध्ये पहा, शील इज द डलेस्ट, इथं द आलाय आणि इथं शेवटी कोण आलाय? EST आलाय. छोटू आहे का मोठू सांगा सगळ्यांनी? छोटू आहे का मोठू? हा आहे छोटू. हा कोण आहे? छोटू. कशावरून कळालं? द आणि EST आलं ना. हा कोण आहे? छोटू आहे. हा आपला कोण आहे? छोटू. तुम्हाला कोणती डिग्री विचारलेली? पॉझिटिव्ह डिग्री विचारलेली. कंबाईन मेन्स 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. हाई एमपीएससीचा प्रश्न आहे. PSI STSO मध्ये विचारलेला प्रश्न आहे. एकदम साधं सिंपल आहे. सेकंदात उत्तर आहे, सेकंदामध्ये. पॉझिटिव्ह डिग्री विचारली आणि मला सांगा, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये छोटू मध्ये कोणता शब्द पाहिलाय आपण? फक्त नो. कोणता शब्द पाहिलाय? नो. मग आता नो कुठे? चेक करा ना. याच्यामध्ये नो आहे का? नाही, कट करा. याच्यामध्ये नो आहे का? नाही, कट करा. याच्यामध्ये नो आहे का? नाही, कट करा. नो आहे का? आहे. आलं उत्तर. आलं का उत्तर? किती वेळ लागला बरं मला सांगा? इव्हन आपण सगळं स्टेटमेंट सुद्धा वाचलेलं नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही जर ग्रामर केलं तर ग्रामरची भीती तुमची निघून जाणार आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न घेऊ आपण. आता इथं बघा काय दिलंय, इथं नो दिलाय. कोण दिलेलं आहे? नो. नो म्हणजे कोणता डिग्री? या ठिकाणी आपल्याला कळतं. इथं कोण दिलंय? ऍज दिलेलं आहे आणि इथं पण ऍज दिले म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. पण नो म्हणजे छोटू आहे का मोठू? तर हा आहे छोटू. हा कोण आहे? छोटू. मग मला सांगा, हा जर छोटू असेल तर आपल्याला जे उत्तर काढायचंय कशातलं काढायचंय? कंपॅरेटिव्ह मध्ये. मग कंपॅरेटिव्ह मध्ये छोटूत कोणता शब्द बघितला आपण? एकच शब्द बघितला. कुठला? एनी. कोणता शब्द बघितला? एनी. मग ह्या शब्दामध्ये कुठे एनी दिसतोय का? नाही, कट करा. ह्या ऑप्शन मध्ये कुठे एनी दिसतोय का? यस दिसतोय. ह्या ऑप्शन मध्ये कुठे एनी दिसतोय का? नाही, कट करा. ह्या ऑप्शन मध्ये कुठे एनी दिसतोय का? यस दिसतोय. ओके, समजतंय सगळ्यांना? दोन्हीकडे पण आपल्याला काय होतंय? एनी दिसत आहे. कोण दिसतं आपल्याला? दोन्हीकडे एनी दिसत आहे. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय दिलेलं इथं? द तेजस एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल. आता इथं बघा मोर आलंय आणि इथं कोण आलंय? मोस्ट आलंय. ओके, आता दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही म्हणजे किती? बी पण बरोबर आणि डी पण बरोबर आहे. असं ऑप्शन आहे का बी ही बरोबर आणि डी ऑप्शन बरोबर आहे? नाहीये. मग त्या कंडिशन मध्ये मी काय सांगितलं? प्रेफर कोणाला करायचंय? मोस्टला करायचंय. कोणाला प्रेफर करायचंय? मोस्टला. मग आता मोस्ट ऑल ऑप्शन किती नंबर मध्ये? डी मध्ये. डी असणारा पर्याय याच्यामध्ये बघितलात किती? ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. जे मगाशी तुम्हाला 3 शब्द सांगितले होते ना, मेनी, मोर, मोस्ट, यातला प्रेफर पहिला कशाला करायचा? मोस्टला, नंतर मोरला आणि नंतर कशाला? मेनीला. जर तिन्ही ऑप्शन त्याच्यामध्ये असतील तर. समजतंय सर्वांना? त्यानंतर मला सांगा, छोटू का मोठू? वन ऑफ द आला. कोण आलं? वन ऑफ द आणि EST आला. छोटू आहे का मोठू? हा कोण आहे? वन ऑफ द EST आलाय म्हणजे हा मोठू आहे. हा कोण आहे? मोठू. लक्षात ठेवा, हा कोण आहे? मोठू. आणि तुम्हाला डिग्री कोणती विचारलेली? पॉझिटिव्ह डिग्री विचारली. कुठली डिग्री विचारलेली? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये मोठू मध्ये कोण असतो? एकच शब्द, व्हेरी. कोणता शब्द आहे? व्हेरी. व्हेरी शब्द चेक करा. आहे का इथं व्हेरी? नाही, कट करा. आहे का इथं? नाही, कट करा. आहे का इथं? यस आहे. आलं उत्तर. किती नंबर? अर्थ लागतोय का आपल्याला? लागतोय का अर्थ? अजिबात लागत नाही. इंग्लिशची भीती गायब आहे तुमची, जाणार 100%. मला खात्री आहे तुमच्यावरती इंग्लिश तुम्हाला जमणार. फक्त सांगितलेल्या गोष्टी सुरुवातीला मी 2-3 स्लाइड जे सांगतो ते प्रॉपर लक्षात ठेवायचंय. इंग्लिश तुमची भीती जाणार म्हणजे जाणार 100%. पण त्यासाठी व्हिडिओ सगळा बघायचा आहे. अर्धवट पाहून किंवा चालू बसमध्ये पाहिलाय किंवा कुठेतरी वाजल्या कामामध्ये वाचला असं नाही. प्रॉपर तुमचं त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता तिथे व्यवस्थित शांत पद्धतीने हा व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे, साधा सिंपल आहे. त्यानंतर इथं आहे अशोका इज वन ऑफ द ग्रेटेस्ट. परत इथं आलं वन आणि द आणि इथं कोणाला? EST. छोटू आहे का मोठू सांगा बरं? वन ऑफ द आलेला आहे. छोटू आहे का मोठू? हा आहे मोठू. ओके, आता काही लोकांना छोटू मोठू कळत नसेल तर ती अगोदरची जी स्लाइड आहे ती त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे, समोर ठेवायचा आहे. छोटू आहे का मोठू? हा आहे मोठू. मग मोठू असेल तर उत्तर आपलं कशात आलं पाहिजे? मोठूत आलं पाहिजे. मग मोठूत असणारा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये असणारा शब्द कुठला आहे? व्हेरी फ्यू. कोणता शब्द आहे? व्हेरी फ्यू. आता ऑप्शन मध्ये व्हेरी फ्यू कुठं आलंय? इथं आलंय का? यस आलंय. याच्यात व्हेरी फ्यू आलंय का? नाही, कट करा. यात आलंय का? व्हेरी फ्यू. नाही, कट करा. याच्यामध्ये आलंय का? आलेलं नाही. भेटलं उत्तर. किती साधं सिंपल आहे. मला सांगा, आपण इव्हन सगळं स्टेटमेंट सुद्धा वाचत नाही. आपण स्टेटमेंट सुद्धा वाचत नाही तरी उत्तर काढतोय. ठीक आहे, स्टेटमेंट सुद्धा वाचायची आवश्यकता नाही. छोटे छोटे शब्द जरी कळाले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. इथंही बघा कोण आलंय? वन ऑफ द आलेलं आहे आणि इथं कोण आलंय? EST आलेलं आहे. हा छोटू आहे का मोठू? तुम्ही सांगा बरं. छोटू आहे का मोठू? हा आहे मोठू. हा काय आहे? मोठू. आणि मोठू जर असेल तर उत्तर कसे देतं? मोठूत येतं. मोठू जर असेल तर उत्तर कसे देतं? मोठूत. हा कंबाईन 19 ला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला कोणती डिग्री विचारलेली? पॉझिटिव्ह डिग्री. कोणती डिग्री विचारलेली? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह डिग्री मध्ये मोठू असेल तर कोणता शब्द घ्यायचा आहे? व्हेरी फ्यू. कोणता शब्द घ्यायचा आहे? व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू आलाय का इथं? कट करा. व्हेरी फ्यू आलाय का इथं? आलाय. व्हेरी फ्यू आलाय का इथं? कट करा. व्हेरी फ्यू आलाय का इथं? आलो. किती वेळ लागला मला सांगा?
किती वेळ लागला बरं? फक्त वाचायचंय. काही लोक तर 2 सेकंदात मारतील, नुसतं बघितलं की डायरेक्ट मारतील. कटबी करायची आवश्यकता नाही. समजलं सगळ्यांना? ओके, सगळ्यांना प्रॉपर व्यवस्थित समजतंय. त्यानंतर इथं बघा, स्विमिंग इज द बेस्ट, हा इथं द आलाय आणि इथं EST आलाय. छोटू आहे का मोठू सांगा बरं? हा छोटू आहे. का? कारण द EST आला ना. वन ऑफ द आला असतं तर मोठू झाला असतं. हा झाला छोटू. हा काय झाला? छोटू. आणि हा जर छोटू असेल तर तुमचं उत्तर कशात येईल? छोटू देतं. मग आता इथं पहा, कोणती डिग्री विचारली? पॉझिटिव्ह डिग्री विचारली. आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये छोटू मध्ये कोणता शब्द असतो? नो. कोणता असतो? नो. नो शब्द कुठे चेक करा. पहिल्या तर नो आहे का? आहे. इथं नो येईल का? नाहीये. म्हणजे उत्तर आलं फक्त एक बरोबर. एक पर्याय असणार. किती नंबर? 1 नंबर. पहा, त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट सुद्धा वाचलेलं नाही, लक्षात ठेवा. स्टेटमेंट सुद्धा वाचलेलं नाही. खास आपण डिझाईनच अशा मुलांसाठी केलेला आहे कोर्स, ज्याला इंग्लिश येतच नाही किंवा इंग्लिश समजतच नाही. खास त्या मुलांसाठी आपण हा डिझाईन केलेला आहे, लक्षात ठेवा. त्या मुलांना इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे. जोपर्यंत तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश म्हणलं की भीतीच वाटणार आहे, लक्षात ठेवायचंय. आणि हे डिझाईन प्रॉपर आपण हे केलेलं आहे, ते कशासाठी केलेलं आहे? खास त्या मुलांसाठी. ASO ला विचारलं होता 2017ला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, पॉझिटिव्ह डिग्री दिलेली नो. मला सांगा, हा जो नो आलाय म्हणजे छोटू आहे का मोठू? नो आलाय म्हणजे छोटू झाला, बरोबर. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री, आता जर वरचं वाक्य पॉझिटिव्हचं छोटू मध्ये असेल तर कंपॅरेटिव्ह सुद्धा कशात पाहिजे? छोटूत पाहिजे. मग कंपॅरेटिव्ह मध्ये छोटू मध्ये कोण असतो? एनी असतो. आले का चेक करा. इथं नो आणि एनी एकाच ग्रुप मधले आलेत का? येस, आलेले आहेत. आणि जर एकाच ग्रुप मधले असतील त्याचा अर्थ दोन्ही काय स्टेटमेंट करेक्ट आहेत. दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? करेक्ट आहे. समजते सर्वांना? प्रॉपर व्यवस्थित समजतंय का? ठीक आहे. तर हे तुमचं काय होतं? लक्षात ठेवा, डिग्री होतं. आवडलं तर लाईक करायचंय, शेअर करायचंय, कमेंट पण करायची. आवडलं तर कमेंट पण करा आणि व्हिडिओ प्रॉपर व्यवस्थित पहा. सगळ्या लोकांना, तुमच्या मित्र परिवार ज्यांना इंग्लिशची भीती वाटते तिथपर्यंत काय करायचं आहे? शेअर करायचं आहे. ओके, इंग्लिशची तुमची पूर्णतः भीती जाणार आहे. तुम्हाला सांगितले 5 दिवस डेमो येतं, वेगवेगळ्या टॉपिक घेणार आहेत आणि त्या टॉपिक मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला दिले जाणार आहे ह्या गोष्टी आपण पाहणार आहेत. ओके, या ठिकाणी आपण थांबू, परंतु पुन्हा उद्याच्याला भेटूया नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.